नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज दिनांक 27 डिसेंबर 2025 आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील तूर बाजारभावाची अपडेट आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. सर्वसाधारण राज्यातील तूर बाजारभाव बघता 7,000च्या पुढे राज्यातील तूर बाजारभाव जाताना बघायला मिळाले नसून कुठल्या बाजार समितीमध्ये, कुठल्या जिल्ह्यात, तालुक्यात काल तुरीला काय बाजारभाव मिळत होते याची सविस्तर अपडेट आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली बाजार समिती आहे मित्रांनो, पैठण जिल्हा, छत्रपती संभाजीनगर. आवक 42 क्विंटल तुरीची होती. कमीत कमी दर 5,951 रुपये. सर्वसाधारण दर होते 6,481 रुपये प्रति क्विंटल. तर जास्तीत जास्त दर 6,601 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे कारंजा, 725 क्विंटल लाल तुरीची आवक. कमीत कमी दर 6,200 रुपये. सर्वसाधारण दर 6,815. तर जास्तीत जास्त दर 7,055 रुपये. त्यानंतर देवणी 9 क्विंटल आवक. कमीत कमी दर 6,800 रुपये. सर्वसाधारण दर 7,050. तर जास्तीत जास्त दर 7,300. त्यानंतर जालना बाजार समिती तूर काळी 36 क्विंटल तुरीची आवक. कमीत कमी दर 6,921 रुपये. सर्वसाधारण दर होते 7,200 रुपये. तर जास्तीत जास्त दर 7,300 रुपये. त्यानंतर सोलापूर बाजार समिती लाल तूर 413 क्विंटलची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर 6,005 रुपये. सर्वसाधारण दर 6,555 रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते. तर जास्तीत जास्त दर 7,170 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला तूर लाल 124 क्विंटल तुरीची आवक. कमीत कमी दर 6,050 रुपये. सर्वसाधारण दर निघाले आहे 7,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. तर जास्तीत जास्त दर 7,300 रुपये. त्यानंतर अमरावती 480 क्विंटल लाल तुरीची आवक. कमीत कमी दर 6,650 रुपये. सर्वसाधारण दर होते 6,875 रुपये प्रति क्विंटल. तर जास्तीत जास्त दर निघाले आहे लाल तुरीला 7,100 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे यवतमाळ तूर लाल 7 क्विंटल आवक. कमीत कमी दर 6,000 रुपये. सर्वसाधारण दर निघाले आहे 6,225. तर जास्तीत जास्त दर 6,450. त्यानंतर चिखली 80 क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर निघाले आहे 6,000 रुपये. सर्वसाधारण दर होते 6,490. तर जास्तीत जास्त दर 6,981. त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो हिंगणघाट जिल्हा वर्धा 178 क्विंटल लाल तुरीची आवक. कमीत कमी दर 5,700 रुपये. सर्वसाधारण दर 6,200 रुपये प्रति क्विंटल. तर जास्तीत जास्त दर 7,000 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे नागपूर तूर लाल 15 क्विंटल फक्त आवक आलेली होती. कमीत कमी दर होते 6,000 रुपये. सर्वसाधारण दर 6,375. तर जास्तीत जास्त दर 6,500 रुपये. या ठिकाणी देखील तूर बाजारभावामध्ये थोडाफार दबाव कालच्या सत्रामध्ये बघायला मिळालेला असून त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर 75 क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर 6,200 रुपये. सर्वसाधारण तूर बाजारभाव 6,430. तर जास्तीत जास्त दर 6,755 रुपये. त्यानंतर नांदगाव 125 क्विंटलची आवक. कमीत कमी दर 3,000 रुपये. सर्वसाधारण दर 6,250. तर जास्तीत जास्त दर 6,500 रुपये. त्यानंतर दौंड यवत कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त लाल तूर बाजारभाव 6,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत या ठिकाणी मिळालेले आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मंगळवेढा 35 क्विंटल लाल तुरीची आवक. कमीत कमी दर 5,000 रुपये. सर्वसाधारण दर होते 6,200. तर जास्तीत जास्त दर 6,410 रुपये. त्यानंतर बाजार समिती निलंगा 45 क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर 6,700 रुपये. सर्वसाधारण दर 6,925. तर जास्तीत जास्त दर 7,100 रुपये. त्यानंतर बाजार समिती तुळजापूर 110 क्विंटलची आवक. कमीत कमी दर 6,500 रुपये. सर्वसाधारण दर 7,100. तर जास्तीत जास्त दर 7,200. शेगाव कमीत कमी दर निघाले आहे 5,000 रुपये. सर्वसाधारण दर 5,555 रुपये प्रति क्विंटल. तर जास्तीत जास्त दर 6,435 रुपये. सिंधी सेलू कमीत कमी दर 6,100 रुपये. सर्वसाधारण दर 6,200. तर जास्तीत जास्त दर 6,300. त्यानंतर काटोल आवक आलेली होती 5 क्विंटल तुरीची. कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर निघाले आहे 6,670 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे जालना तूर पांढरी 2,000 क्विंटलची जबरदस्त आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर होते 5,200 रुपये. सर्वसाधारण तूर बाजारभाव 7,000 रुपये प्रति क्विंटल. तर जास्तीत जास्त दर 7,740 रुपये. मांजलगाव 40 क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक. कमीत कमी दर 6,000 रुपये. सर्वसाधारण तूर बाजारभाव 6,400 रुपये. तर जास्तीत जास्त दर 6,731 रुपये. त्यानंतर बाजार समिती जामखेड तूर पांढरी 200 क्विंटलची आवक आलेली होती. कमीत कमी दर निघालेले आहे 6,400 रुपये. सर्वसाधारण तूर बाजारभाव 6,700. तर जास्तीत जास्त दर 7,000 रुपये. त्यानंतर
पारंडा 24 क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक मित्रांनो या ठिकाणी आलेली असताना कमीत कमी दर होते फक्त 6,500 रुपयापर्यंत, सर्वसाधारण दर 6,700 तर जास्तीत जास्त दर 7,000 रुपये. त्यानंतर शेवटची बाजार समिती आहे मित्रांनो तुळजापूर तूर पांढरी 119 क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक, कमीत कमी दर 6,500 रुपये, सर्वसाधारण दर होते 7,125 तर जास्तीत जास्त दर 7,200 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट. राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे तूर बाजारभाव बघता बऱ्याचशा बाजार समित्यांचे तूर बाजारभावामध्ये काल स्थिरता बघायला मिळालेली असून सर्वत्र बाजारभावामध्ये स्थिरता बघायला मिळालेली आहे. फक्त 1-2 जर कृषी उत्पन्न बाजार समित्या सोडल्या तर उर्वरित बाजार समित्याचे सर्वसाधारण बाजारभाव 7,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत सध्या राज्यात तुरीला बाजारभाव मिळत आहे. आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.